तुम्ही बघत आहात जनमत मराठी। श्री गणरायाच्या कुशीत वसलेल्या आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र खाणगाव थडी येथे गेल्या 13 वर्षांपासून साजरा होणारा दावल मलिक बाबांचा संदल उत्सव यंदा 14व्या वर्षात उत्साहात साजरा करण्यात आलाय। या संदल उत्सवाचे आयोजन रामबाबा पठारे, नंदकुमार सांगळे, सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दशरथ सांगळे, भाऊसाहेब सांगळे, सरपंच भाऊसाहेब दौंड, पांडुरंग गीते, उपसरपंच शरद आव्हाड, बाळासाहेब सांगळे, शरद सांगळे, समाधान सांगळे, रोशन सांगळे, प्रकाश निकाळजे, राजू पेठे, जाकीर शहा, सारंग व नागरे बाबा दौलतराव बटाव आणि तरुणांच्या सहकार्याने करण्यात आले। संदल निमित्ताने हरिकीर्तन, अन्नदान, फटाक्यांची आतिषबाजी, संगीत, कव्वाली यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उत्सवाने गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले। या माध्यमातून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याचे काम यशस्वीपणे झाले आहे। प्रभू श्री गणेशाच्या कुशीत वसलेले छोटंसं खानगावथडी गाव खरं तर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि गेल्या 14 वर्षापासनं खरं तर हे या संदलचं 14वं वर्ष, परंतु गेल्या 13 वर्षामध्ये या छोट्याशा गावामध्ये या संदलच्या निमित्ताने जो सर्वधर्मभावाचा किंवा जो धार्मिक सलोखा त्या ठिकाणी जपला जातोय, यामध्ये आमचे मार्गदर्शक रामबाबा पठारे, त्याचबरोबर सुभाष भाऊ सांगळे, तसेच नंदकुमार सांगळे आणि या गावचे सरपंच भाऊसाहेब दौंड तसेच किरण नाना या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली हा संदल गेली 13 वर्षे या ठिकाणी या गावामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होतोय आणि सर्वधर्मभावाचा जो काही एक संदेश आहे या संदलच्या माध्यमातून त्या ठिकाणी या छोटेखानी गावाच्या माध्यमातून दिला जातोय। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षीच त्या ठिकाणी कधी कीर्तनाचा कार्यक्रम असेल, कधी कवालीचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती अन्नदान, फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात। आणि मी एकच सांगेल की या संदलच्या निमित्तानं खरं तर सर्वधर्मभाव या ठिकाणी जपला जातोय आणि याच पद्धतीने या ग्रामस्थांना तसेच सर्वच त्या ठिकाणी पंचकृषीतील भाविकांना सोबत घेऊन रामबाबा असतील, सुभाषभाऊ असेल, या सर्वांनीच या संदलचा कार्यक्रम येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीने सुरू ठेवावा आणि आम्ही सर्वच त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सोबत राहू ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो। दोन दोन दावल मलिक बाबा। खानगाव थडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, नांदूर मंदमेश्वर या ठिकाणी दाऊल मलिक बाबाची संदल म्हणजे यात्रा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरी होती। याकरता आमचे मोठे बंधू नंदूभाऊ सांगळे असेल, सुभाषजी सांगळे असेल, रंगनाथ पुंजजी सांगळे असेल व आमचे गावचे सरपंच दौंड असेल किंवा चकोर मामा असेल, सारे नाते गोते मिळून हा दाऊल मलिक बाबाचा संदल मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा होतो। तसेच हिंदू मुस्लिम बांधवाचे पवित्र स्थान आहे आणि या खानगाव थडीमध्ये अतिशय जीवानी एक दिलानी या ठिकाणी हा कार्यक्रम होतो। मग जेवणाचा कार्यक्रम असेल, अन्नदान असेल, फटाकड्याची आतिषबाजी असेल, हे सर्व दाऊल मलिक बाबा आमचं कुलदैवत या नात्याने आम्ही मोठ्या भक्ती आणि भावात देवाची सेवा करतो आणि असंच गावकऱ्याचं आम्हाला सहकार्य असतं आणि नेहमी राहील एवढं बोलून थांबतो। खास करून आमचे नंदूभाऊ सांगळे असेल, रंगनाथ पुंजजी सांगळे असेल, आमचे बाळू नाना सांगळे असेल, आमचे भाऊसाहेब सांगळे असेल, आमचे मार्गदर्शक दशरथ नाना सांगळे असेल, हे सर्वच गावकरी मंडळी आम्हाला सहकार्य करता, अतिशय आम्हाला मान सन्मान करता। मी मनापासून त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दावल मलिक संदल उत्सवामुळे खाणगाव थडीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची भर पडली आहे। हा उत्सव भविष्यातही आनंदात आणि एकोप्याने साजरा होत राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। या उत्सवाच्या आयोजनामुळे गावाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात एका नवीन अध्यायाची भर पडल्याचे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। जनमत मराठी न्यूज करता ब्युरो चीफ आर. पाटील, नाशिक। जबाबदारी न्याय